पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर आरएसएसच्या स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला देणार भेट, तर मोदींच्या दौऱ्यासाठी नागपूरकर सज्ज। उद्या शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा, मनसेकडनं मेळाव्याची जय्यत तयारी। राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। प्रशांत कोरटकरची रोल्स रॉइस पिंपरीच्या तुषार कलाटेंकडे, तर नागपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी वापरलेली कार चंद्रपूर पोलीस आयुक्तालयात, तर चंद्रपूरवरनं तेलंगणात ज्या कारनं गेला ती गाडी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंचा सरकारला घरचा आहे, अवमान करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा देण्याची मागणी। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चेतनं मार्ग काढायला हवा। वादात सापडलेल्या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांकडनं सरकारची भूमिका स्पष्ट। कर्जमाफीचा विषय आपला नाही याबद्दल मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हणत कृषी मंत्री कोकाटेंनी कर्जमाफीवरनं हात झटकले। राज्याची आर्थिक ताकद वाढल्यानंतर बहिणींना 2100 रुपये देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन, तर आमचं सरकार शब्द पाळणार असं म्हणत विरोधकांनाही प्रत्युत्तर। जर लग्नच झालं नाही तर पोटगी कशी देणार, धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, तर करुणा मुंडेंना लग्न झाल्याचे पुरावे देण्याचे आदेश, पुढची सुनावणी 5 एप्रिलला। संतोष देशमुखांच्या अपहरणाची तक्रार पोलिसांनी तब्बल 3.5 तासांनी नोंदवली, शिवराज देशमुखांच्या जबाबातनं धक्कादायक माहिती समोर। उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या माल डब्याला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, लोकल सेवेवर मात्र परिणाम। म्यानमार आणि थायलंडमधल्या महाभूकंपातल्या मृतांची संख्या 1000च्या वर, तर म्यानमारमध्ये आज पुन्हा 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे हादरे।